पुण्यामधून बातमी आहे। पुण्यातील न्हावी गल्लीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावरती टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापक एस.एन. कांबळे यांच्यावरती झालेला आहे। ही बाब समजताच शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातलाय। टिळा लावलेल्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दात बोलल्याचा आरोप देखील करण्यात आलाय आणि अखेर मुख्याध्यापकांनी टिळा लावण्यास कोणतेही बंधन नसल्याचं स्पष्ट केलंय। पुन्हा असा प्रकार झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पुण्यातील न्हावी गल्लीतील हा सगळा प्रकार आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, हा काय नेमका प्रकार आहे आणि हा वाद आता शांत झालाय का? अमित, नक्कीच हा वाद आता तरी शांत झाला असला तरी पुण्यातल्या भोर तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे। कारण एका माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये टिळा लावण्यावरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळते। पुण्यातल्या न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा सगळा प्रकार झालाय। विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी शाळेत येताना टिळा नका लावून येऊ, टिळा लावून येऊ नका असा विरोध केला होता, असा आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता। आणि त्याच्याच विरोधात या सगळ्या भोर तालुक्यातल्या असतील किंवा पुणे जिल्ह्यातल्या असतील हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असं सांगितलंय। जो आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय ना तो असा आहे की टिळा न लावता किंवा टिळा लावल्यानंतर तुम्हाला शाळेत येऊ देणार नाही असं मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना धमकवल्याचं सांगितलं जातं। त्या सगळ्यांवरती पोलीस नेमका काय भूमिका घेतात किंवा जर असा प्रकार घडला असेल तर या सगळ्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन पुढे काय पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित, बरं अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती केलेल्या 1 आठवड्याच्या कारवाईमध्ये मुंबई कस्टम झोन 3च्या अधिकाऱ्यांनी 46.68 कोटी रुपयांचे ड्रग्ज, हिरे, सोनं आणि चलन जप्त केलेलं आहे। बँकॉकहून येणाऱ्या अनेक प्रवाशांना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे। मुंबई विमानतळावरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी काही ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। सोनं असेल, चांदी असेल आणि हिरे हे सुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। पुढे जाऊया, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज सानिया चंडोक सोबत लग्नगाठ बांधली आहे। सानिया चंडोक प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे, तर सानिया पेट केअर ब्रँडची मालकीण आहे। अर्जुन तेंडुलकरच्या लग्न सोहळ्यासाठी अनेक दिग्गज, क्रिकेटपटू, राजकीय नेत्यांसह सिने अभिनेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली। राज ठाकरेंनी कुटुंबियांसह हजेरी लावलेली आहे, तर सुप्रिया सुळे, आशिष शेलार यांनी सुद्धा या लग्न सोहळ्याला हजेरी लावली आहे। तर आशुतोष गोवारीकरांनी अर्जुन सानियाच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावलेली दिसते। तर सचिन तेंडुलकरने मुलाच्या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राहुल गांधींना देखील आमंत्रित केलं होतं। बदलापूर स्त्री बीच प्रकरणामध्ये नाशिकच्या डॉक्टर अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा आणखीन एक हस्तक पोलिसांच्या रडारवरती आलेला आहे। त्याला देखील जळगावातून बदलापूर पोलिसांनी अटक केली। आतापर्यंत स्त्री बीच प्रकरणामध्ये 7वी अटक आहे आणि हा आरोपी ठाण्याच्या सेंटरची जबाबदारी सांभाळत होता आणि त्याचबरोबर सॅम्पल नाशिकला घेऊन जाणं, आधार कार्डमध्ये फेरफार करणं, खोटी कागदपत्र बनवणं ही सगळी महत्त्वाची कामं ही व्यक्ती करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। डॉक्टर अमोल पाटील याला नाशिकमधून बदलापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती आणखीन वाढणार आहे एवढं मात्र निश्चित दिसतंय। बातमी धुळे जिल्ह्यातून। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खर्दे गावात एका कुटुंबाने रात्री दूध खरेदी करून उकळलं असता दुधाचा रबरासारखा गोळा तयार झाल्याचं आढळलेलं आहे आणि नेहमीच्या दूधवाल्याकडून घेतलेल्या दुधात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। यापूर्वी सुद्धा शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दुधाचे प्रकार समोर आले होते। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे भेसळीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। यावर आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।